मराठा आंदोलकांचा आनंद आज शिगेला पोहोचलेला आहे, आभाळापर्यंत पोहोचलेला आहे आणि तेच चित्र एक अवाढव्य असं चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या मागे तुम्ही हे चित्र पाहू शकता की मराठा आंदोलक कशा प्रकारे त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत। या संपूर्ण सीएसएमटी परिसरामध्ये जो बीएमसीच्या समोर आहे त्या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आंदोलन करत होते आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत होते। एक मराठा लाख मराठा म्हणत होते, पण आज चित्र वेगळं आहे। आज मात्र हे आंदोलक जे आहेत ते आपला आनंद व्यक्त करत आहेत। हा संपूर्ण परिसर जो आहे तो महापालिका भवन रस्ता आहे, हा समोर बीएमसी आहे, बीएमसी हेडक्वार्टर्स आहे, त्याच्या समोर इथे आपण जर पाहिलात तर सगळे मराठा आंदोलक हे आनंद व्यक्त करत आहेत, पाण्यामध्ये भिजून आनंद व्यक्त करत आहेत, गाणी लावलेली आहेत आणि संपूर्ण हा जो परिसर आहे म्हणजे आस्वाद हॉटेलच्या समोरचा परिसर असेल किंवा जो बीएमसीचा सबवे आहे तो परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये केवळ भगव्या शाली आणि भगव्या टोपी घातलेले हे सगळे आंदोलक आज आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात। हा जो आनंद आहे तो त्यांचा हा पुढचे अनेक दिवस टिकेल असा आनंद आहे, कारण की गेल्या 5 दिवसांपासून ते मुंबईमध्ये होते सगळे आंदोलक आणि या सगळ्या आंदोलकांनी मुंबईमध्ये राहून सरकारच्या विरोधात लढा दिला होता। ज्या मागण्यांसाठी जरांगे पाटील बसलेले होते त्याच मागण्यांसाठी हे सगळे आंदोलक बाहेर रस्त्यावर बसलेले होते आणि इथे भाकरी आणि ठेचा खाऊन दिवस काढत होते। आता मात्र जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केल्यानंतर हे सगळे आंदोलक हे अतिशय आनंदित झालेले आहेत आणि आपला आनंद इथे हलगीवरच्या तालावर इकडे व्यक्त करताना दिसून येतात। हलगीच्या तालावर नाचून इथे आपला आनंद व्यक्त करताना दिसून येतात। पण तेच दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन देखील तितके जागरूक आहे। पोलीस प्रशासन हे एका बाजूला सगळ्या आंदोलकांना जे आहे ते बाजूला करायचा इथे प्रयत्न करत आहे, कारण की हे आंदोलन पुन्हा एकदा जर मुख्य रस्त्यावर आलं तर पुन्हा एकदा या ठिकाणची वाहतूक ही बंद होऊ शकते। आधीच सीएसएमटीकडे येणारा जो रस्ता आहे, बॉम्बे जिमखानावरून सीएसएमटीकडे येणारा जो रस्ता आहे तिथली वाहतूक ही आधीच बंद झालेली आहे। दुसरीकडे जो महापालिका भवन मार्ग आहे आझाद मैदानाकडून किंवा जेबीएस कॉलेजकडून जो बीएमसीकडे येणारा रस्ता आहे तो देखील बंद आहे। एकच रस्ता सध्या चालू आहे, तो म्हणजे हिमालय ब्रिजच्या खालचा हा जो संपूर्ण परिसर आहे, टाइम्स ऑफ इंडिया समोरचा हा सीएसएमटी स्थानका समोरचा जो जे फ्लायओव्हरला कनेक्ट होतो तो फक्त रस्ता केवळ चालू ठेवण्यात आलेला आहे आणि 2 रस्ते जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। आता संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत या सगळ्या आंदोलकांना परवानगी आहे। जसं की जरांगे पाटील म्हणाले की रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही मुंबई रिकामी करू। आता हे बघावं लागेल यांचा जो आनंद आहे, यांचा जो जल्लोष आहे तो किती काळ इथे ते व्यक्त करत आहेत, किती काळ मुंबईच्या रस्त्यांवर ते थांबत आहेत, कारण की याच मुंबईच्या रस्त्यांवर थांबल्यामुळे हायकोर्टाने त्यांना फटकारलेलं होतं। असेच रस्ते ब्लॉक केल्यामुळे हायकोर्टाने त्यांना फटकारलेलं होतं। पण आता पुन्हा एकदा हे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। त्याच्यामुळे आता उद्या जी सुनावणी आहे, उद्या 1 वाजता पुन्हा सुनावणी आहे, त्या सुनावणीमध्ये नेमके हायकोर्टात काय म्हणणं मांडलं जातं हे बघणं इथे महत्त्वाचं असणार आहे, कारण याच कारणांमुळे हायकोर्टाने प्रचंड सुनावलेलं होतं जरांगे पाटील त्यांच्या सगळ्या आंदोलकांना। आता पुन्हा देखील हे आंदोलक आनंद व्यक्त करत आहेत, पण पुन्हा त्यांनी रस्ता ब्लॉक केलेला आहे। त्यामुळे हा रस्ता ब्लॉक केल्यामुळे आता हायकोर्ट उद्याच्या सुनावणीत काय म्हणतं हे बघणं जास्त महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण उद्याच्या सुनावणीकडे नको जाऊयात, सध्या तरी यांचा आनंद आपण पाहूयात। हे आनंद जो व्यक्त करतायत, कारण अनेक मागण्या ज्या होत्या त्या मागण्या या मान्य झालेल्या आहेत। त्याबद्दलचा एक GR जो आहे तो निघालेला आहे आणि सरकारने जो मसुदा बनवलेला होता GRचा तो जरांगे पाटील यांना सांगितला। त्यानंतर जरांगे पाटील यांनी तो मसुदा मंजूर केला, मान्य केला। त्यांनी विखे पाटील असतील किंवा त्यांच्याबरोबर उदय सामंत असतील या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केली।